पोलिसांचा वापर राजकीय कामासाठी देवेंद्र फडणवीसांनी केला. या सगळ्याचा उद्रेक कुठेतरी होतोच. आज महाराष्ट्राच्या राजकारणातले खलनायक हे देवेंद्र फडणवीस, दुसरं कोणी नाही. लोकांचा जेवढा राग मोदी शहांवर नाही तेवढा राग महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस. विदर्भात काय झालं पहा ना. विदर्भात नितीन गडकरी यांची जागा सोडली. अकोल्याचा निर्णय मी त्यात पकडत नाही. नितीन गडकरी यांची जागा सोडली ते विदर्भामध्ये फडणवीस यांचा भाजपा हा रसा तळाला गेला. त्याला जबाबदार फडणवीस आहेत ना. त्यांनी राजीनामा काय देतात? ते कसला राजीनामा देतात? लोकांनी तुम्हाला घरी पाठवलाय. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं जातीचं धर्माचं आणि अशा अनेक सुडाचं राजकारण त्यांनी सुरू केलं आणि एक राज्य चांगलं रसातळाला नेलं. आमच्यावर कारवाया करण्यापेक्षा, लोकांच्या घरात घुसण्यापेक्षा तुमच्या घरात काय चाललंय तुम्ही बघायला. कारवाई आम्हालाही करता येतील भविष्यात, हे लक्षात घ्या. एवढे पुरावे आमच्याकडे आहेत. मी सांगतोय ना तुम्हाला, माझं पूर्ण कुठे झालंय. आमची जी खतखत आहे ती समजून घ्या सगळ्यांची. जाऊन भेटा तुम्ही नवाब मलिक यांना, अनिल देशमुख यांना, इतर अनेक कार्यकर्ते तुरुंगात आहेत. मुंबई महानगरपालिकेत ज्या प्रकारे खोट्या कारवाया त्यांनी करायला लावल्या आणि अनेक चांगले कार्यकर्ते काम करणारे सामाजिक कार्यकर्त्यांना, महापालिका अधिकाऱ्यांना त्रास दिला, छळ केला कुटुंबांचा सगळ्यांचा. ही का राज्य करण्याची पद्धत झाली? म्हणून तुमच्यावर रडण्याची वेळ या राज्यानं आणलेली आहे. आणि ही सुरुवात आहे. पण कालपरांनी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पक्ष फोडून येईन, 2 पक्ष फोडून येईन. जे 2 पक्ष त्यांनी फोडून येईल किंवा फोडले, त्या 2 पक्षांनीच तुमच्यावर जाहीरपणे अश्रू ढाळण्याची वेळ आणली मिस्टर फडणवीस. हे विसरू नका. आणि अजून बऱ्याच गोष्टी तुम्हाला पाहायच्या आहेत त्या राज्यामध्ये. अजून विधानसभा यायची आहे, महानगरपालिका यायच्या आहेत. तुम्ही स्वतःला पक्षकार्यात गुंतवून वगैरे घेणार आहात ना. तुम्ही जे कराल ते कराल, पण महाराष्ट्र तुम्हाला, इतिहास महाराष्ट्राचा तुमचं नाव काळ्या कुट्ट अक्षरात लिहिलं जाईल. हे मी आता तुम्हाला अत्यंत परखडपणे सांगतो. तुम्ही या महाराष्ट्राची वाट लावली, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची, मराठी माणसाच्या स्वाभिमानाची वाट लावली. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तुम्ही फोडलीत. बरं का? याचा सूड महाराष्ट्र तुमच्यावर घेत राहील, सातत्याने घेत राहील.